बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानासाठी त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं, तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे. असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही
तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं, तब से हम हमारे सिरों पे कफन कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन, व्यसन करून, त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत, डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून, जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार
आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते, ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेता ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कोणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून ह्या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021-22-23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी
सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्यावेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुळलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षाने मात करत उच्च शिक्षण घेऊन पुणे या विद्येच्या माहेरघरी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता, 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष असा नावलौकिक मिळवलेलं बहुआयामी कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर. धाराशिव या जिल्ह्यातील वाशी तालुक्यातलं वडजी हे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांचे जन्मगाव. त्यांचं शालेय शिक्षण गावात तर महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झालं. लहानपणीच्या त्यांच्या सार्वजनिक कामातील उठाठेवी पाहून एक पुढारी त्यांच्या वडिलांना हेणवून म्हणाले, तुमचा मुलगा काही शिकणार नाही. ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. त्याने त्या पुढाऱ्याला खडसावून सांगितलं, तुमच्या घराण्यात तुमची किंवा तुमच्या भावांची मुलं जितकं शिक्षण घेतील त्यापेक्षा जास्त मी एकटा शिकवून दाखवेन. या त्यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रतिज्ञा मानून ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. बार्शीत खडतर परिस्थितीत गरिबीचे अनेक चटके सहन करत त्यांनी MCOM पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे नोकरी करत MA, LLM, MPM, DTL, DLL and LW, GDC and A अशा अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या आणि त्यावर PhD करून कळस चढवला.
पुण्यातील शिवाजी मराठा जेधे वाणिज्य महाविद्यालयात नोकरी करताना त्यांनी आदर्श प्राध्यापक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पुस्तक हातात न घेता 18 विषय त्याने शिकवून 100% निकाल लावून दाखवले. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या पुढाकारातनं शिक्षण संस्था उभ्या करण्याचा चंग बांधला. अशा अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावं हा त्यांचा यामागील उद्देश होता. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर हे रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, फिल्म्स, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा 18हून अधिक क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणूनही परिचित आहेत. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सेवकांच्या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आजपर्यंत 50 पेक्षा अधिक देशांचे दौरे केले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 100हून जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अनेक पुस्तकांचं लेखन, शेकडो विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्यानं, उत्तम वक्तृत्व, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशा सर्व गुणसंपन्न धाडसी व्यक्तिमत्वाला सलाम. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांनी सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ अखंड तेवत राहो. त्यांचं यशाचं शिखर असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आणि याच्या शेवटचं सत्र हे आपण या ठिकाणी देत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीचा काळ हा विचारात घेणं गरजेचं आहे. या काळामध्ये दलित, मागासवर्गीय समाजावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय होत होते. त्यांना कुठलेही अधिकार दिले जात नव्हते, न्याय मिळत नव्हता. अशा अस्पृश्य, बहिष्कृत, गुलामापेक्षा बेकार वागणूक असलेल्या लोकांसाठी कुणीतरी काम करणारं हवं होतं, पण त्यांना कोणी वाली मिळत नव्हता. अगोदरच्या काळामध्ये महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, या लोकांनी ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये हे काम चालू केलेलं होतं. महात्मा गांधीजींनी सुद्धा हरिजन म्हणून हे काम चालू केलेलं होतं. आणि इतका काळ बेकार होता पूर्वीचा की पुण्यामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये तर दलित समाजामधल्या लोकांना मागं खराटा बांधावा लागत होता की त्यांच्या पाऊलखुणा मागं उमटणार नाहीत, आणि गळ्यामध्ये मडकं बांधावं लागत होतं की त्यांना जर थुंकी आली तर ती त्या मडक्यामध्ये टाकायची. असा हा काळ होता. आणि त्या काळामध्ये दलितांचा कैवारी हा कुणी नव्हता. ही पिचलेली, भूक, आरोग्य, कपडा, कुठल्याही सुविधा नसलेली अशा प्रकारे या अन्यायग्रस्त लोकांसाठी कोणीतरी मसीहा हवा होता. आणि म्हणून रामजी मालोजी सकपाळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्वीचं आडनाव जे आहे ते सकपाळ आहे. त्यांची आई भीमाबाई आणि हे जे रामजी होते हे मिलिटरीमध्ये सुभेदार मेजर होते. त्यामुळे यांच्या नेहमी इकडं तिकडं बदल्या होत होत्या. एकदा ते गावी आले असताना त्यांची बहीण, त्यांची पत्नी आणि रामजी स्वतः यांना त्यांचे चुलते भेटले की ज्यांनी संन्यास घेतलेला होता आणि जे निघून गेलेले होते. परंतु ते आल्यानंतर त्यांनी भीमाबाईकडे पाहिलं आणि सांगितलं की हिच्या पोटी असा एक पुत्र तयार होईल आणि असा जन्माला येईल की जो या सर्व समाजामध्ये आपलं नाव हे काढेल. जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत त्याचं नाव निघेल आणि तो अत्यंत प्रतिभाशाली आणि हुशार असेल, असं म्हणून ते निघून गेलेले होते. आणि
नंतर महू या ठिकाणी मध्य प्रदेशामधल्या तिथं बदली झालेली होती रामजींची, आणि त्या ठिकाणी बदली झालेली होती त्या काळामध्ये 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना भिवा असं म्हणत होते घरातले लोक. त्यांची आत्या त्याला मात्र भीमा म्हणायची, कारण आईचं नाव भीमाबाई होती. आई गेल्यानंतर त्याचा चेहरा हा आईसारखा दिसतो आणि म्हणून त्याला भीमा असं म्हणायचे. बाकीतले घरातले सगळे लोक हे भिवा म्हणत होते आणि त्यांना भीमा म्हणायचे. आणि मग रमाबाईसुद्धा म्हणजे त्यांच्या पत्नी या त्यांना नेहमी साहेब असं म्हणत आणि बाबासाहेब त्यांना रामू अशा नावानं बोलवीत असत. भिवा नाव होतं ते भीमा झालं. आणि अनेक लोक हे गरीब लोक बाबासाहेबांना ज्यावेळेला भेटायला जायचे त्यावेळेला त्यांना बाबा आहेत का, बाबा आमचे ही प्रश्न आहेत, बाबा आमच्या ह्या अडचणी आहेत असं बाबा म्हणून त्यांना सांगायचे. आणि जे सुशिक्षित लोक होते ते सगळे साहेब म्हणायचे. आणि त्यामुळं बाबा आहेत का साहेब आहेत का म्हणून बाबासाहेब, जरी हे नाव भीमराव असलं तरी त्यांचं सुप्रसिद्ध असं नाव हे बाबासाहेब असं पडलेलं होतं. आणि बाबासाहेब हे 14वं मूल हे रामजींचं होतं आणि शेवटचं मूल होतं. त्यांना म्हणून आपण त्यांना 14वं रत्न असं म्हणतो. आंबेडकरांचा मुलामध्ये 14वा नंबर होता जन्मताना. आणि यांचं गाव सिंधुदुर्गमधलं आंबवडे हे गाव होतं. आणि त्यामुळं कोकणामधली पूर्वीची काही लोक जी आहेत ती बाहेर गेल्यानंतर त्यांचं आडनाव हे त्यांच्या गावाच्या नावावरून लावत होते. म्हणून सपकाळ जरी आडनाव असलं तरी आंबावडेकर असं शाळेमध्ये नाव घालताना बाबासाहेबांचं नाव हे घातलं गेलं. आणि त्यांना एक आंबेडकर गुरुजी होते, त्यांचे आणि लहान बाबासाहेबांचे संबंध अतिशय चांगले होते. बाबासाहेबामध्ये त्यांना तळमळ दिसायची, जिद्द दिसायची, सचोटी दिसायची, कष्ट दिसायचे. आणि त्यामुळं त्यांचा लगाव होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आंबावडेकर हे अवघड आडनाव आहे, माझं आडनाव आहे आंबेडकर. ते ब्राह्मण शिक्षक होते आणि त्यांनी त्यांचं आडनाव हे त्यांना दिलं. आणि 1900 साली साताऱ्याच्या शाळेमध्ये त्यांना ज्यावेळेला घातलं त्यावेळेला या प्रकारे त्यांचं नामकरण झालेलं आपल्याला दिसतं. शाळेमध्ये यांना घातल्यानंतर यांना बाहेर बसावं लागत होतं. त्यांना उत्तर माहीत असलं तरी उत्तर द्यायचं नाही. कित्येक वेळा हात वर केला तरी शिक्षक त्याला उत्तर विचारत नव्हते. फळ्यावरती लिहिता येत नव्हतं बाटेल म्हणून, मुलामध्ये बसता येत नव्हतं, बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं. मास्तरने किंवा शिपायानंच पाणी दिल्यावर त्यांना पाणी प्यायला मिळत होतं. आणि त्यामुळं त्यांना वाटायचं की कशाला जायचं मग असल्या शाळेमध्ये. पण वडिलांची फार इच्छा होती, कारण त्यांच्या चुलत्यांनी सांगितलेलं त्यांच्या लक्षात होतं की हिच्या पोटी महान रत्न जन्मणार आहे आणि त्याच्यानंतर हेच जन्मलेले होते. तसं जर पाहिलं तर बाबासाहेबाचा जन्म येळामुषेवरती झाला. आणि येळामुषेला ज्यांचा जन्म होतो त्यांचे आईबाप मरतात, अशी अनेक उदाहरणं. जसं निवृत्तीनाथ हे वेळामुषेला जन्मलेले होते आणि त्यामुळं विठ्ठल आणि रुक्मिणी हे त्यांचे आईवडील हे गेले. आणि त्यामुळं हे वेळामुषेला जन्मलेलं मूल आईबाप कुणीतरी मरतं किंवा दोघंही मरतात अशी एक समजूत या समाजामध्ये होती आणि त्याचे अनेक उदाहरणंही होती. आणि तसंच झालं कर्मधर्म संयोगानं. बाबासाहेबांची आई ही लवकरच वारली आणि ती वारल्यानंतर त्यांना अतिशय त्रास झाला. रामजींनी दुसरं लग्न केलं, सावत्राई आली आणि ती आपल्या आईचे कपडे घालते म्हणल्यानंतर भिवाला ते काही आवडत नव्हतं. परंतु नाईलाज होता, लहान मुलगा होता आणि त्याने ठरलं की आता शाळा न शिकता आपण मुंबईला जायचं पळून. आजीचा जो बाटवा आहे तो चोरायचा, त्याच्यामध्ये काही पैसे असतील जाण्यापुरते. तर त्यावेळेला जायला जेवढे पैसे लागत होते पण आजीच्या बाटव्यामध्ये अर्धा आणाच मिळाला, त्याच्यामध्ये काही पैसेच हे नव्हते जास्त. आणि म्हणून त्यांनी हे सगळं सोडून दिलं. त्यांनी सांगितलं की आता कुठं जायचं नाही. वडिलांनी आपल्याला सांगितलं आहे ना, मोठा माणूस व्हायचं आहे, अत्यंत शिकायचं आहे, शिकायचं आहे. आणि मग ते प्रामाणिकपणे सचोटीनं पुढं काम करू लागले आणि खूप अभ्यास करू लागले. आणि त्यांचं शिक्षण
हे त्यांनी शिक्षणासाठी वडिलांनी त्यांच्या मुंबई गाठली. त्याने एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पहिल्यांदा शाळेमध्ये घातलं की ज्या ठिकाणी त्यांना नीट शिकता येत होतं. एल्फिस्टन रोड मुंबई या ठिकाणी हे आहे. आणि पहिल्यांदा बाबा 4थी पास झाले. त्यांच्या समाजामधील हा पहिला मुलगा 4थीचा आहे म्हणून अनेक समाज बांधवांनी त्यांचा सत्कार ठेवला होता आणि त्याला केळुस्कर गुरुजी बोलावलेले होते त्यांच्या सत्कार समारंभासाठी. आणि या सत्कार समारंभामध्ये या केळुस्कर गुरुजींनी त्यांना एक पुस्तक दिलेलं होतं आणि ते वाचत होते. हे शिक्षण हे पहिले मॅट्रिक झाले, हे पहिले BA झाले. एल्फिस्टन हायस्कूलमधून ते पुढं पदवीधर झाले. सिडनेम कॉलेज तिथं जवळ आहे, तिथं ते गेले. त्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळाल्यामुळं केळुस्कर गुरुजींनी त्यांची ओळख ही सयाजीराव महाराज गायकवाड बडोदा यांच्याबरोबर करून दिलेली होती आणि त्यांनी स्कॉलरशिप त्यांना दिली. त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही तर सयाजीराव महाराज गायकवाडांनी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना त्या काळामध्ये स्कॉलरशिप दिलेली होती. त्यांनी तिथलं त्यांचं शिक्षण अमेरिकेमध्ये पूर्ण केलं कमी वेळेमध्ये आणि तिथून लंडनला आले. परंतु त्यांची स्कॉलरशिप संपल्यामुळं शिक्षण अर्ध्यातून सोडून द्यावं लागलं. ते परत आले. परत काही दिवसांनी शाहू महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांचे अतिशय चांगले संबंध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होते. आंबेडकरांच्या घरी मुंबईला जाऊन महाराजांनी त्यांना पैसे दिले आणि सांगितले की राहिलेलं शिक्षण तुम्ही पूर्ण करा. आणि राहिलेलं शिक्षण त्यांनी लंडनला जाऊन पूर्ण केलं आणि लंडनला स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामध्ये शिक्षण घेतलं आणि बार ॲट लॉ अशा अनेक डिग्र्या या शिक्षणाच्या त्यांनी पूर्ण केल्या. राजश्री शाहू महाराज हे स्वतः त्यांना घेऊन फिरले, अनेक परिषदा भरवल्या आणि त्यांना सांगितले की हा तुमचा दलिताचा नेता मी तुमच्यासाठी तुम्हाला देतोय आणि त्याच्याबरोबर तुम्ही काम करा. त्यांना बहिष्कृत भारत हे काढण्यासाठी सुद्धा पैसे हे शाहू महाराज दर महिन्याला देत होते असं आपल्याला दिसतं. 1906 साली त्यांचं लग्न झालं. बाबासाहेबांचं वय फक्त 15 वर्षाचं होतं. ते 5वीला होते, इंग्रजी 5वी असं त्यावेळेला म्हणत. आणि रमाबाई असं तिचं नाव होतं. तिच्याबरोबर लग्न झालं. तिचं वय होतं फक्त 9 वर्ष. पूर्वीच्या काळामध्ये लहानपणीच लग्न करण्याची प्रथा होती आणि ती इतक्या कष्टामध्ये हाल अपेष्टेमध्ये जगलेली होती की लहानपणी तिच्या देखत तिचे आईबाप मेले. आई वारली, नंतर वडील वारले, पण आईने तिच्यावरती खूप संस्कार केलेले होते. खूप सहनशीलता, चातुर्य, शिकलेली नव्हती परंतु प्रत्येक गोष्ट समजून घेणं, कुठल्याही कष्टाला मागं पुढं न पाहणं, ही सर्व कामं ह्या रमाई करत होत्या. आणि त्यांनी अनेक लोक मेलेली त्यांच्यासमोर पाहिलेली होती आणि त्यामुळं त्या धीरगंभीर झालेल्या होत्या. त्यांची आई वारली, वडील वारले, त्यांच्या देखत सासरे वारले, सासू वारली, दीर वारला आणि एवढंच नाही तर स्वतःची 3 मुलं आणि 1 मुलगी, 4 मुलं स्वतःची सुद्धा तिच्या समोर वारली. एवढं दुःख तिनं पाहिलेलं होतं. अत्यंत कष्टामध्ये जीवन जगत होती. ज्यावेळेला बाबासाहेब हे शिकायला गेले बाहेरच्या देशामध्ये, परदेशाला, त्यावेळेला त्यांना मिळालेल्या स्कॉलरशिपमध्ये ते एकतर त्यांचं भागत नव्हतं. त्यातून काही पैसे ते घरी पाठवायचे आणि त्यामुळे तेही उपाशी राहायचे आणि पाठवलेल्या पैशावरती यांचंही पोट भरायचं नाही. आणि म्हणून आत्याबरोबर गवऱ्या शेण घ्यायचं, गोळा करायचं, त्याच्या गवऱ्या लावायच्या आणि गवऱ्या विकून ती स्वतः मुलांना आणि घरच्याला जगवत होती. इतकं कष्टाचं जीवन त्यांनी सोसलेलं होतं. कित्येक वेळा तिकडं बाबासाहेब सुद्धा 1 कपभर दूध आणि 2 बिस्किटं याच्यावरती 24 तास अभ्यास करत होते. आणि इकडं रमाईसुद्धा स्वतःच्या मुलांना औषध देऊ शकत नाही म्हणून त्यांचा एक मुलगा वारला. औषध पाणी नाही, कपडा लत्ता नाही, खायला अन्न नाही, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये हे जगत होते. ही विठ्ठल भक्त होती. सातत्याने विठ्ठलाला म्हणायची
की जसं तो अनेक भक्तांना तारून नेलेलं आहेस तसंच मलाही ने, माझ्या नवऱ्याचं मोठं शिक्षण होऊ दे. आणि शेवटची तिची इच्छासुद्धा होती की मला पंढरपूरला जायचं आहे, पण बाबासाहेबांनी सांगितलं की मी इथंच तुला असा विठ्ठल देतो की जो आपल्याला अडवणार नाही दर्शन घेताना, जो समानता माणसामध्ये निर्माण करेल. अशा पद्धतीनं तिला सांगितलं आणि 1935 साली ती वारली. किती कठीण प्रसंग होता बघा. एकदा तर ती बाबासाहेब परदेशाहून आल्यावर त्यांना भेटायला जायचं होतं. भेटायला जायचं तर प्रत्येक लुगडं जी जी बघेल ती फाटलेलंच होतं. त्यामुळे फाटकं लुगडं घालून एका साहेबांची, इतकं उच्च शिक्षित असलेल्या माणसाची बायको म्हणून कसं जाऊ, म्हणून तिने एक साडी घातली आणि ते गेले. बाबासाहेबांनी लांबून पाहिलं की अरे ही साडी नाही आहे, हा तर भरजरी फेटा आहे, हा शाहू महाराजांनी मला बांधलेला होता, आणि ती घालून कसं काय आली. तिला विचारलं की अरे तू कसं काय घातलंस हे. त्यावेळी तिने सांगितलं की घरामध्ये चांगलं लुगडंच नाही आणि म्हणून हे मला दिसलं, हेच मी लुगडं घातलं आणि तुम्हाला भेटायला आले. अशा प्रकारची एक महान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या वडिलांच्या इच्छाशक्ती जागृत ठेवणारी ही पत्नी एखाद्या महान पुरुषाच्या मागं एक चांगली स्त्री असते असं म्हटलं जातं. आणि बाबासाहेबांनी जसं महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना लिहायला शिकवलं तसं त्यांनी रमाईला शिकवलेलं होतं आणि तिला पत्र लिहिता येत होते आणि पत्र वाचता येत होती. इतकं सुशिक्षित त्यांनी केलेलं होतं. अशा महान लोकांची कर्तृत्वसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आणि त्यांच्या कष्टाच्या जीवनामध्ये साथ देणारी त्यांची साथीदारी. हे केळुस्कर गुरुजी लेखक होते, विचारवंत होते आणि एका बागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घरी अभ्यास करायला जागा नाही म्हणून बागेत जाऊन बसायचे. आणि हे ज्यावेळेला फिरायला त्यावेळेला बघत की हा मुलगा सातत्यानं पुस्तकं वाचतोय. त्यावेळेला त्यांनी त्याला बोलावून घेतलं, नाव विचारलं आणि त्याचा जो 34चा कार्यक्रम झाला त्याला ते प्रमुख पाहुणे होते. आणि त्यांनी स्वतः गौतम बुद्धाच्या जीवनावरती पुस्तक लिहिलेलं होतं. ते त्यांना भेट दिलं आणि सांगितलं की हे तू वाच. आणि त्यांच्या विचाराचा पगडा हा बाबासाहेबांच्या जीवनावरती फार मोठ्या प्रमाणावरती पडलेला आपल्याला दिसतो. सयाजीराव महाराजांची ओळखसुद्धा ही केळुस्कर गुरुजींनीच करून दिलेली होती. म्हणजे केळुस्कर गुरुजी हे ब्राह्मण होते, आंबेडकर गुरुजी हे ब्राह्मण होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांनी मदत केली म्हणून सगळेच ब्राह्मण वाईट होते असं म्हणणं चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसुद्धा ते होते. त्यांचा ब्राह्मणाला विचार नव्हता. त्यांच्या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण लोक होते. ब्राह्मण्य वादाला, ब्राह्मण्य विचाराला त्यांचा विरोध होता. हे आपण या काळामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. सयाजीराव महाराज हे बडोद्याचे राजे होते आणि अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत होते. अनेकांना ते शिष्यवृत्त्या देत होते. चांगली मुलं शोधायचे आणि त्यांच्या शिक्षणाला मदत करायचे. आणि यांनी शिक्षणाला मदत केली म्हणून त्यांना त्यांच्याकडे नोकरी करावी लागणार होती. आणि ही नोकरीला त्यांच्याकडे जायला मात्र रामजींचा विरोध होता. कारण त्यांना माहीत होतं की तिथं उच्च प्रभू लोक सगळे नोकरी करत आहेत. तू जर तिथं कितीही शिकलेला आहेस, तू तिथं गेलास तर तुला वागणूक चांगली मिळेल याची मला शंका वाटते. आणि म्हणून ते ज्या वेळेला तिथं गेले, कारण नोकरी त्यांच्याकडे करणं गरजेचं होतं, त्यांना शब्द दिलेला होता, त्यांच्या पैशावरती शिक्षण घेतलेलं होतं. आणि त्यामुळं तिथं राहायला गेल्यानंतर त्यांना पहिल्यांदा तर कुठं घरच मिळालं नाही. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर, आपलं आडनाव सांगितल्यानंतर, आपली जात सांगितल्यानंतर कुठंही राहायला त्यांना जागा मिळाली नाही. आणि म्हणून पारशी नाव धारण करून एका पारशाच्या तिथं ते राहिले. दुसरी खोली मिळते तोपर्यंत मी बघतो असं म्हणाले. परंतु हेही पारशी लोकांना माहिती झालं आणि त्यांनी तिथंही त्यांना मारहाण केली आणि सांगितलं की तू हे शहर सोडून जा. ऑफिसमध्ये सुद्धा पाणी शिपाई देत नव्हता, त्यांना स्वतः उठून पाणी घ्यावं लागत होतं. एखादी फाईल मागवली, सेक्रेटरी होते आर्मीचे, मोठी नोकरी सयाजीराव महाराजांनी दिलेली होती, परंतु फाईलसुद्धा आपटून तिथं टाकत होते. त्यांना इतका त्रास दिला लोकांनी की कुणीही त्यांना नीट बोलत नव्हतं. आणि त्यामुळं त्यांचे वडील आजारी आहेत अशी तार त्यांना आली आणि ते तिथून परत आले. 2 फेब्रुवारी 1913 साली त्यांच्या
वडिलांचं निधन झालं, रामजी हे त्यांना सोडून गेले आणि वडिलावरती अतिशय प्रेम, वडिलांचं मुलावरती अतिशय प्रेम, त्यांच्या पेन्शनचे पैसे संपूर्ण काही वेळेला ते पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सिडनी कॉलेजमध्ये ज्या वेळेला प्राध्यापक म्हणून पहिला पगार झाला त्यावेळेला सगळ्या पैशाची पुस्तकं त्यांनी विकत घेतली, घरी खायला सुद्धा आणलं नाही. एवढं पुस्तकावरती प्रेम, एवढं अभ्यासावरती प्रेम. हे जर पाहिलं आपण त्यांच्या जीवनामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे बघा. त्यांना शाळेत गेल्यानंतर शिक्षक किंवा शिपाईच पाणी देत होते. ते ज्या वेळेला साताऱ्यामध्ये होते आणि त्यांना ज्या वेळेला वडिलांना भेटायला जायचं होतं, बैलगाडीमध्ये ते गेले, त्यावेळेला बैलगाडीवाल्याला माहिती झालं की ही मागासवर्गीयाची मुलं आहेत. त्यावेळेला त्यांनी जास्त पैसे तर घेतलेच, पण गाडी त्यांनाच चालवायला सांगितली. दिवस मावळायच्या वेळेला ज्या वेळेला त्याला खाली पाणी गाडीतून उतरवलं आणि सांगितलं की इथं जेवून घ्या, तुम्हाला पुन्हा पाणी मिळणार नाही. आणि ज्यावेळेला जो ढोह त्यांना दाखवलेला होता त्या ढोहामध्ये म्हशी बसून बसून गाळच होता. आणि त्यामुळं ज्यावेळेला या मुलाला ठसका लागला आणि तिथं तो गेला, त्यावेळेला त्यानं पाहिलं की म्हशी बसून बसून गाळ आहे. वरच्या डोहामध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं इथं पाणी पिता येणार नाही. एका बाजूला कुत्रा आणि एका बाजूला मांजर पाणी पित होतं. ज्या ठिकाणी कुत्रा आणि मांजर पाणी पिऊ शकतात त्या ठिकाणी माणूस पाणी पिऊ शकत नाहीत. नेमका अस्पृश्य म्हणजे काय, हा वयाच्या 9व्या वर्षी त्याला प्रश्न पडलेला होता. शाळेत गेल्यानंतर एकदा येताना बाहेरच्या आडावरती पाणी प्यायला गेला तर तिथल्या सवर्णियांनी त्याला मारहाण केली, त्याची पाठी फोडून टाकली, त्याला त्रास दिला. बडोद्याला ऑफिसमध्ये पाणी प्यायला लोक देत नव्हते. कॉलेजमध्ये प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पाणी घ्यायला गेल्यानंतर तिथल्या सवर्णीय प्राध्यापकांनी विरोध केला. ज्यावेळेला ते वेरूळ या ठिकाणी गेले, ऊन होतं, रमजानचा महिना होता, म्हणजे आत्ताचाच हा महिना, आणि याच महिन्यामध्ये उन्हाच्या कारामध्ये तिथं रांजण भरून ठेवलेला होता, त्यातलं पाणी त्याने तोंडावरती मारलं तर मुसलमानाचे लोक आले आणि त्यांना तिथं मारहाण केली. पाण्यासाठी या माणसाला किती त्रास सहन करावा लागला. एका हॉटेलवाल्याला कारमध्ये हे चाललेले होते, अत्यंत स्वच्छ राहत होते. तो हॉटेलवाला जो आहे तो अत्यंत घाणेरडा होता, तोच भजी तळत होता, तोच कपडे नीट घातलेले नव्हते, अत्यंत मळालेले होते, कधी आंघोळ केली की नाही माहीत नाही. पण ज्यावेळेला बाबासाहेबांना पाणी द्यायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यानं विरोध केला, त्यावेळेला बाबासाहेबांना अत्यंत वाईट वाटलं. आणि मग चवदार तळ्याच्या सत्याग्रहासारखे सत्याग्रह त्यांच्या जीवनामध्ये आले. महाड या ठिकाणी चवदार तळ्यांचा सत्याग्रह केला. मुंबई प्रांत जो त्यावेळेला होता त्या मुंबई प्रांतामध्ये विधान परिषदेवरती बाबासाहेब आंबेडकरांना निवडून गेलेले होते आणि ते 2 टर्म तिथं होते आणि त्यांचं मूळ गावही कोकणामध्येच होतं. आणि त्यामुळं त्यांनी महाडची निवड केलेली होती की तिथल्या नगर परिषदेनं सांगितलेलं होतं की सगळ्यांना पाणी पिता येईल मुक्तपणे, पण तरीसुद्धा सवर्णीय लोक हे मागासवर्गीय लोकांना तिथं जाऊ देत नव्हते आणि मागासवर्गीय लोकसुद्धा तिथं तळ्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते. आणि म्हणून हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. हा जर चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले, त्यांनी जर त्या पाणी सेवन केलं तर दुसरीकडं सुद्धा ते पिता येईल असं हे बाबासाहेबांना वाटत होतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये मानवाच्या जीवनाला काळिमा फासणारे, दलितांच्या आणि महिलांवरती अन्याय अत्याचार करणारे अशा प्रकारचे नियम हे मनुस्मृतीमध्ये होते. चातुर्वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली होती. महिला कुठल्याही जातीची असो किंवा दलित माणूस असो, जर त्याच्या चुकूनही कानावरती वेदाचे शब्द पोहोचले तर त्याच्या कानामध्ये हे लोखंडाचा रस ओतला पाहिजे, अशा प्रकारची लिखाणं त्याच्यामध्ये होती. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचा हा मानस केला आणि मनुस्मृतीचं दहन केलं आणि आव्हान दिलं की आम्ही माणसं आहोत, आम्ही या धर्मामध्ये जन्मलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं काळाराम मंदिरसारखं आंदोलन असेल, नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिराच्या तिथं 15,000 कार्यकर्ते जमलेले होते. इंग्रजांनी सुला केला आणि त्यांनी सांगितलं की बाहेरून जी ही रथयात्रा आहे ती दरवाजापर्यंत, मुख्य दरवाजापर्यंत हे सवर्णीय ओढत आणतील आणि तिथून पुढं तुम्ही ओढत न्या, पण मंदिरामध्ये कायदा सुव्यवस्थेमुळं तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. 4ही दारं जी आहेत या काळाराम मंदिराची लावली गेली आणि हा रथ जो आहे हा ओढत आणला. पण सवर्णीय लोकांनी मुख्य दरवाजापासून तो दलितांच्या हातामध्ये द्यायचा होता, तो न देता तसाच ओढत जोरात पुढं घेऊन गेले आणि उलट हाणामाऱ्या झाल्या.
काठीनं मारामाऱ्या झाल्या आणि अनेक लोक हे त्याच्यामध्ये जखमी झाले. अस्पृश्यता विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं ही बाबासाहेबांनी केली. अनेक सत्याग्रह केले. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहन असेल, हे ठराविक त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत. आणि म्हणून बाबासाहेबाच्या जीवनामध्ये ज्या अनेक ठळक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुणे करार, ज्याला पुणे पॅक्ट असं म्हटलं जातं, गांधी, महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांच्यामधला हा पुणे या ठिकाणी झालेला करार आहे. 24 सप्टेंबर 1932 साली हा करार पुणे येथील येरोडा जेलच्या तिथं हा झालेला होता. काय होतं हे? पहिली गोलमेज परिषद भरली आणि या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घ्यायचा ठरवला आणि काँग्रेसने आणि महात्मा गांधींनी त्याच्यावरती हा बहिष्कार टाकलेला होता. त्याला कुणीही गेलं नाही. पण पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याची बाजू मांडली, त्यांचे इथले हालाक्याचे प्रश्न मांडले, त्यांची अवस्था मांडली, गावकसाबाहेर कसे राहत आहेत, कसे जगतायत याच्याविषयीचे प्रश्न मांडले. आणि दुसरी ज्या वेळेला गोलमेज परिषद 1931 साली लंडन या ठिकाणी होती, त्यावेळेला मात्र महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची खडाजंगी मिटिंगमध्ये झाल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागण्या केल्या. त्याला महात्मा गांधींनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की हा हिंदू धर्मामध्ये फूट पडेल, आपण समानता आणू, आपण तशा प्रकारचे नियम करू. परंतु हे बाबासाहेबांनी ऐकलं नाही. इंग्रज सरकारने सुद्धा बाबासाहेबाच्या बाजू घेतली आणि त्यामुळं महात्मा गांधींनी उपोषण, आमरण उपोषण हे केलं आणि आंबेडकरावरती फार मोठ्या प्रमाणावरती हा प्रेशर येऊ लागला की महात्मा गांधी आता मरतात की काय अशी अवस्था निर्माण झाली. अनेक दिवस झाले तरीसुद्धा हे उपोषण मागं घेतलं जात नव्हतं. आंबेडकरही मागं यायला तयार नव्हते. शेवटी अनेकांनी त्यांची मध्यस्थी केली आणि शेवटी हा पुणे करार हा झाला आणि ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसीला मान्यता मिळवली. जीवन हे बाबासाहेबांचं 1926 साली सुरू झालं. ते तब्बल 30 वर्ष 1956 पर्यंत ते होतं. 1926ला बॉम्बेच्या विधान परिषदेवरती ते सदस्य झाले. ते 1936 पर्यंत होते. 13 ऑक्टोबर 1935 साली लॉ कॉलेजचे ते प्राचार्य झाले मुंबईला. त्यांनी स्वतःचं राजगृह नावाचं घर बांधलं, 3 मजली घर, आणि त्याच्यामध्ये 50,000 पुस्तकांसाठी वाचनालय तयार केलं. लायब्ररी स्वतःची 50,000 पुस्तकांची त्यांनी तयार केली. ते भारत पाकिस्तानच्या फाळणीला त्यांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की भारत आणि पाकिस्तान यांची जर फाळणी केली तर एकतर तुम्ही करू नका, आणि केली तर सगळे हिंदू इचून सगळे इकडं आणा, सगळे मुसलमान वेचून तिकडं न्या, नाहीतर पुन्हा भारत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती असलेला आपल्याला दिसून येईल. हे दृष्टेपण हे आपल्या लक्षात येतं. आणि पाकिस्तानच्या फाळणीवरती त्यांनी त्या काळामध्ये पुस्तक लिहिलेलं होतं. ते राज्यसभेवरती निवडून गेले मुंबई प्रांतामधून. त्यावेळेला बंगालमधूनही ते निवडून गेलेले होते, पण हा बंगाल बांगलादेश झाला, म्हणजे पश्चिम पूर्व पाकिस्तान, त्याच्यामध्ये त्यांचा मतदारसंघ गेला आणि त्याच्यामुळं त्यांचं पद रद्द झालं. पण पुन्हा इथं जयकरांनी राजीनामा दिला मुंबई प्रांतामध्ये आणि त्यांच्या जागेवर राज्यसभेवरती पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गेले. हे अनेक वर्ष राज्यसभेवरती होते, मंत्री झाले. केंद्रामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदरही मंत्री होते, नंतरही होते, कायदा मंत्री, मजूर मंत्री, असे अनेक पदं ही त्यांनी भूषवली. आणि त्याच्यामध्ये कायदा मंत्री असताना अनेक कामं, हिंदू कोड बिल असेल, लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचे तास असतील, सुट्ट्या असतील, रजा असतील, बाळंतपणाच्या रजा असतील, महिलांसाठीचे वेगवेगळे नियम असतील, असे अनेक कामं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली की जे आज आपण भोगत आहोत हे आपल्याला पाहायला मिळतं. धर्माचं परिवर्तन बाबासाहेबांनी अनेक वर्ष हे सत्याग्रह केले, आंदोलनं केली, हिंदू धर्मातल्या लोकांना समजावून सांगितलं. जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी प्रयत्न केले की तुम्ही सुधरा. 1927 साली त्यांनी ज्या वेळेला स्वतः वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे
पेपर्स काढले, पाक्षिकं काढली आणि त्याच्यामध्ये सरकारची काय जबाबदारी आहे, सवर्णीयाची हिंदूची काय जबाबदारी आहे, मागासवर्गीयाची काय जबाबदारी आहे याच्यावरती लिखाण केलं, जागृती करण्याचा प्रयत्न केला. पण एवढं करूनही समाज बदलत नाही आणि म्हणून येवला या ठिकाणी परिषद भरली होती 13 ऑक्टोबर 1935 साली. त्यावेळेला त्यांनी एक मोठी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यावेळेला धर्मपरिवर्तनाचा विचार त्यांनी केला. अनेक धर्मातले लोक त्यांच्याकडे आले, मुस्लिम लोक आले. त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये तुम्ही या, तुम्ही 6 कोटी बांधवा, 6 कोटी रुपये तुम्हाला त्या काळामध्ये आम्ही देऊ. परंतु त्यांनी तो धर्म स्वीकारला नाही. ख्रिश्चन लोक आले, शीख लोक आले, प्रत्येकाने आपल्या धर्माची बाजू मांडून दाखवली की आमच्या धर्मामध्ये कशी समानता आहे. पण बाबासाहेबांनी मात्र त्यांना त्यांच्या धर्माविषयीचं ज्ञान सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्या धर्मातल्या कुठल्याही पंडितापेक्षा हुशार आहे. ख्रिश्चन असो, मुसलमान असो, शीख असो, सगळ्यांना ही जाणीव झाली की बाबासाहेबांचा अभ्यास हा आपल्या धर्माचा आपल्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि मग त्यांनी 5 लाख लोक घेऊन बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घ्यायचं ठरवलं. समानता व विज्ञानावर आधारित हा गौतम बुद्धाचा धर्म त्यांनी स्वीकारायचा ठरवलं आणि नागपूर या ठिकाणी हे परिवर्तनाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलं. संविधानामध्ये जरी गांधीजी आणि बाबासाहेबांचं पटत नव्हतं, तरीसुद्धा काँग्रेसचंही पटत नव्हतं, तरीसुद्धा संविधान सभेवरती हे बाबासाहेबांना घेतलं पाहिजे हे महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं आणि त्यांची संविधान समितीच्या मसुदा समितीवरती अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. त्यातल्या एकानं राजीनामा दिला, जागा खाली झाली. एकाचा मृत्यू झाला, त्याची जागा खाली झाली. एक अमेरिकेला गेला, त्याची जागा खाली झाली. 2 सदस्य त्या ठिकाणी जे होतं त्यांची प्रकृती चांगली नव्हती म्हणून ते येऊ शकले नाहीत. आणि आणखी एक समितीचा सदस्य त्यांच्या कामामध्ये सामीलच झाला नाही. म्हणजे बाबासाहेब राहिले एकटेच. आणि ह्या एकट्याने हे संविधान संपूर्ण ड्राफ्ट तयार केला. हे कृष्णम्माचारी यांनी त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख केलेला होता. गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध अतिशय नजदीकचे होते. बाबासाहेबांनी त्यांना घोंगडी दिलेली होती. कुणाकडूनही गाडगेबाबा काही घेत नव्हते, पण बाबासाहेबांनी दिलेली घोंगडी त्यांनी घेतली. एका पटांगणावरती बाबासाहेब फिरायला गेलेले होते, त्यांनी तिथली माती घेतली आणि कपाळाला लावली. त्यांच्या मित्राने विचारले की असं का? त्यावेळी त्यांनी सांगितले कार इथं महान एक सत्पुरुष येऊन गेला, त्याचं कीर्तन झालं, ते म्हणजे गाडगे महाराज. मला त्या कीर्तनाला येता आलं नाही, त्यांच्या कीर्तनाला ते हमखास जायचे आणि त्यांनी तिथली माती घेऊन स्वतःच्या कपाळाला लावली. इतका ते मान देत होते. ज्यावेळेला आंबेडकर धर्मांतर करणार आहेत ही माहिती ज्यावेळेला गाडगेबाबांना समजली, त्यावेळेला गाडगेबाबांनी एकच वाक्य सांगितलं की ज्या मातीतलं रोपटं आहे त्याच मातीत लाव, दुसऱ्या मातीमध्ये जर लावलंस तर ते नीट वाढणार नाही. त्यांना इशारा कळला आणि त्यांनी बौद्ध धर्माची ही शिकवण घेतली. हिंदू धर्मातलंच ते एक विद्रोह करणारं एक रोपटं म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. त्यांनी 3 गुरु मानलेले होते. तथागत गौतम बुद्ध, सत्य, अहिंसा, करुणा यावरती आधारित हा धर्म आणि त्याचं पालन केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये विज्ञानाधिष्ठित आहे, समानता आहे सगळ्यांची, करुणा आहे, दया आहे आणि अहिंसा, सत्य याला प्राधान्य आहे, तो धर्म. आणि ते गौतम बुद्ध यांना त्यांनी गुरु मानलं. दुसरे त्यांचे गुरु होते संत कबीर. ते वडील त्यांचे हे कबीरांच्या विचाराचे होते आणि हे संत कबीरांचे जे विचार आहेत हे विचार ते सातत्यानं मांडत होते. संत कबीर जे आहेत त्यांचे जगआंधा हे भजन ते सातत्यानं गायचे. रामायण महाभारत सातत्यानं सांगायचे. त्यामुळे आंबेडकरांचा अभ्यास फार मोठा पूर्वी धर्माविषयीचा झालेला होता. अनेक कथा गोष्टी ते सांगायचे आणि गाणंही ते गायचे. स्वतः बाबासाहेब वाद्याची साथ त्यावेळेला देत होते. आणि आपल्याला माहीत आहे की कबीर हिंदूलाही सोडत नव्हते, मुसलमानालाही सोडत नव्हते. इतने जोर से क्यों चिल्लाते हो क्या अल्लाह तेरा बहरा है, जो चींटी की आवाज़ सुन सकता है वो तुम्हारी आवाज़ सुन सकता नहीं क्या, इतने जोर से क्यों चिल्लाते हो, असं ते म्हणायचे.
आणि हिंदू माणसाला म्हणायचे पुत्र के खातिर नवस किया, भगवान को नारियल फोडे, आ गए आलम खा गए नारियल, भगवान को नरोटे. सगळे नारळाची केसरही येऊन जातात, नरोटीचा उपयोग नाही म्हणून ते देवापाशी टाकतात, नारळही सगळं खाऊन टाकतात, असं ते सगळ्याला सुनवायचे. आणि त्यामुळं संत कबीर यांना ते स्वतःचा गुरु मानायचे. आणि तिसरा गुरु जे त्यांनी मानलेला होता ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी जसं शिक्षण स्वतःच्या पत्नीला दिलं तसंच शिक्षण यांनी सुद्धा स्वतःच्या पत्नीला दिलेलं होतं. आणि त्यांच्या प्रत्येक विचाराच्या प्रत्येक आचाराच्या पद्धतीनं हे बाबासाहेब आंबेडकर चालत होते. हे त्यांचे 3 गुरु होते. पत्रकारिता त्यांनी सुरू केली. 1920 साली मूक नायक सुरू केलं, ज्याला राजश्री शाहू महाराजांनी फार मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली होती. बहिष्कृत भारत 1927ला सुरू केलं. समता 1928ला सुरू केलं. जनता नावाचं 1930 साली सुरू केलं. आणि 1956 साली प्रबुद्ध भारत हे पाक्षिक सुरू केलं. ही पत्रकारितेमधून त्यांचा जो आवाज आहे तो आवाज जनतेपर्यंत पोचला पाहिजे, हे त्यांचं काम हे सातत्यानं चालू राहिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय लोकप्रिय होते, समाजप्रेमी होते, अर्थशास्त्रज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, समाजसुधारक होते, उच्च विद्या विभूषित होते, दलितांचे कैवारी होते, घटनेचे शिल्पकार होते. हा क्रांतीसूर्य, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मधुमेहाच्या रोगाने 6 डिसेंबर 1956 साली निधन झालं. या महामानवाला माझ्या शतशत कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र, गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय.
तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.